क्षण आहे. त्यामुळे मी यापूर्वी देखील बोललो की सरकार म्हणून आम्ही विरोधी पक्षाचं आकलन किंवा मूल्यमापन हे संख्येने करणार नाही, तर महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्ष मांडेल त्या स्वीकारण्याची या ठिकाणी हमी देखील आम्ही घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की तो आवाज योग्य प्रकारे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होईल. आणि हाच विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की विरोधी पक्षाने देखील एकमताने हा निर्णय या ठिकाणी केलाय. खरं म्हणजे हा देखील एक विक्रम आहे की ज्या कुलाबा मतदारसंघामध्ये आमची विधानसभा येते त्या कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधीच आपण आहात. त्यामुळे आपल्यावर दुहेरी जबाबदारी आहे. अध्यक्ष म्हणून तर आपण या संपूर्ण जागेचे अधिकारी आहातच, पण आम्ही सगळे आपल्याच मतदारसंघात असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देण्याची जबाबदारी देखील अध्यक्ष महोदय ही निश्चितपणे आपली आहे. खरं तर अनेक दिग्गजांनी हे पद या ठिकाणी भूषवलेलं आहे. मग गणेश माळवणकर असतील, कुंदनलाल फिरोदिया असतील, यांच्यापासनं तर बाळासाहेब भारदे, शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, दत्ताजी नलावडे, अरुण गुजरातीजी, दिलीप वळसे पाटीलजी, हरिभाऊ नाना बागडेजी, आमचे नाना पटोलेजी, अशा अनेक दिग्गजांनी काही नाव आमच्या याच्यात काही दुमत नाही. नाना माझे मित्रच आहे. आम्ही राजकीय विरोधक आहोत, बाकी आमची मैत्रीच आहे. बाबासाहेब कुपेकर अशा अनेक दिग्गजांनी या ठिकाणी काम सांभाळलेलं आहे आणि या सभागृहाला सातत्याने समृद्ध केलंय. मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचं जे विधानमंडळ आहे देशातल्या विधानमंडळामध्ये त्याचं स्थान अतिशय वर आहे. या विधानमंडळात चर्चा होते,